हाय स्टुडंट्स, नेक्स्ट मॉलिक्यूल आहे SO2. हा SO2 मॉलिक्यूल मध्ये सल्फर ची व्हॅलन्सीची V ची व्हॅल्यू आहे 6, ऑक्सिजनची आहे 12, टोटल झाले 18, 12 आणि 6 18, 18 डिवाइडेड बाय 8, 18 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल काय वा 2 चा पूर्ण भाग जाईल 8 2 16. तर इलेक्ट्रॉन किती शिल्लक राहिले 2 2 इलेक्ट्रॉन पासून एक पेअर तयार होईल 2 + 1 = 3. स्टेरिक नंबर आला 3 म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं झालं sp2. कोणतं झालं sp2. ओके, sp2 हायब्रिडायझेशन जर असेल आणि ऑलच्या ऑल बॉन्ड पेअर असतील, ऑलच्या ऑल काय असतील बॉन्ड पेअर असतील तर बॉन्ड अँगल असतो 120 आणि लोन पेअर आली का बॉन्ड अँगल डिक्रीज होतो. ओके, हे बात आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp2 आहे पण लोन पेअर किती आहे एक आहे. आणि जर एक लोन पेअर असेल याच्यामध्ये तर याची जी जॉमेट्री मिळेल SO2 साठी ती जॉमेट्री असेल कशी अँग्युलर. कसं असेल अँग्युलर किंवा यालाच V शेप जॉमेट्री असे म्हटलं जातं किंवा यालाच बेंट जॉमेट्री म्हटलं जातं. लक्षात आलं. SO2 मध्ये जी जॉमेट्री बघायला मिळेल एक लोन पेअर असल्यामुळं त्या जॉमेट्रीला अँग्युलर V शेप किंवा बेंट जॉमेट्री असं म्हटलं जातं. ओके, तर अँग्युलर जॉमेट्री दोन ठिकाणी मिळते, एक sp3 मध्ये आणि एक sp2 मध्ये. sp2 मध्ये एका लोन पेअर मुळे मिळते आणि sp3 मध्ये दोन लोन पेअर मध्ये मिळते. बाय अँग्युलर ही जी जॉमेट्री मिळाली ही कशामुळे आहे अँग्युलर sp2 मुळे आहे आणि ही जी जॉमेट्री मिळाली अँग्युलर ही जॉमेट्री sp3 मुळे आहे. जर आपल्याला जॉमेट्री जी मिळाली अँग्युलर ती कोणापासून मिळाली sp2 पासून, त्यामुळे कोणती घ्यायची ही घ्यायची. तर बघा याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं होईल ऑक्सिजन ऑक्सिजन. सल्फरची कॅपॅसिटी किती बॉन्ड तयार करायचे आहे 6. ओके, पैकी एक याच्यावर लोन पेअर आहे, एका लोन पेअर मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 गेले म्हणजे इथं सल्फरचे 2 इलेक्ट्रॉन आहेत लोन पेअर मध्ये. आता सल्फर आणखी किती बॉन्ड तयार करेल 4. किती तयार करेल 4. एक ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करतो 2, म्हणजे हा सल्फर या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार करेल आणि हा सल्फर या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार करेल. तर सल्फरची व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली का बघा, इथं 2 इथं 2 इथं 2. ओके, ऑक्सिजनची 2. हे झालं SO2 चं स्ट्रक्चर. तर ही जी जॉमेट्री मिळाली ती जॉमेट्री दिसेल याप्रमाणे आहे SO2 लोन पेअर. या जॉमेट्रीला काय म्हटलं जातं दिस इज अँग्युलर जॉमेट्री. ओके, याचा जो बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल काय असायला पाहिजे 120 पेक्षा कमी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे लेस दॅन 120 डिग्री. का, कारण sp2 साठी जी रेग्युलर जॉमेट्री असते ती याप्रमाणे असते, याप्रमाणे असते. प्रत्येक बॉन्ड अँगल हा किती असतो 120 जस्ट. तर याच्यामध्ये 3 पैकी एक लोन पेअर आल्यामुळं लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन असतं. ही लोन पेअर काय करते या बॉन्ड पेअरला आतल्या बाजून खेचते, त्यामुळे ही थोडी खाली येते. ही लोन पेअर या बॉन्ड पेअरला आतल्या बाजून खेचते, ती थोडी खाली येते. आणि हा जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल काय होतो
120 पेक्षा कमी होतो. काय होतो? 120 पेक्षा कमी होतो. आणि SO2 मध्ये जो आपल्याला बॉन्ड अँगल बघायला मिळतो तो काय असतो? लेस दॅन 120 डिग्री असतो. तो नियर अबाउट 119 डिग्री असतो. किती असतो? 119 डिग्री. समजलं? तर SO2 मध्ये हायब्रिडायझेशन sp2, बॉन्ड पेअर 2, लोन पेअर 1, जॉमेट्री अँग्युलर किंवा व्ही शेप किंवा बेंट, बॉन्ड अँगल लेस दॅन 120 डिग्री किंवा डायरेक्ट सांगा किती असेल तो, आणि स्ट्रक्चर याप्रमाणे. ओके. याच्या सारखाच आपण जर दुसरा मॉलिक्यूल पाहिला तर दुसरा मॉलिक्यूल आहे O3. दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे? O3. ओझोन. हा सल्फर डायऑक्साइड आहे, हा ओझोन आहे. ओझोन मध्ये बघा एका ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन, असे 3 ऑक्सिजनचे किती झाले टोटल? 18 इलेक्ट्रॉन. किती झाले? 18 इलेक्ट्रॉन. डिवायडेड बाय 8 केलं. डिवायडेड बाय 8 केलं तर काय येईल? 8 दुने 16 अधिक 1 3 हायब्रिडायझेशन sp2. ऍज लाईक SO2 ओझोन मध्येही हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं? sp2. कारण इलेक्ट्रॉन किती आहेत? 18 आहेत. इलेक्ट्रॉन किती आहेत? 18 आहेत. ओके. हायब्रिडायझेशन सेम आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत. बॉन्ड पेअर सेम आहे. लोन पेअर सेम आहे. स्ट्रक्चर सुद्धा काय असेल? सेम असेल. ते स्ट्रक्चर असेल याप्रमाणे: ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. ओके. एक ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करू शकतो? किती बॉन्ड तयार करू शकतो? डबल बॉन्ड. काय करू शकतो? डबल बॉन्ड तयार करू शकतो. ओके. तर इथं हा डबल बॉन्ड आहे. या ऑक्सिजनवर ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ते आपण याप्रमाणे लिहू. इथं हा डबल बॉन्ड तयार झाला. ओके. आणि या ऑक्सिजनकडं याप्रमाणे हा झाला. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मधले 6 इलेक्ट्रॉन बा 2 2 4 2 6 ऍज इट इज आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? ओझोनचं आहे. पण ओझोनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं असत नाही, ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. ओझोनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असेल. पण ओझोनची जॉमेट्री याप्रमाणे असेल. तेव्हा ही जॉमेट्री आणि ही जॉमेट्री दोन्ही जर जॉमेट्री पाहिल्या तर दोन्ही जॉमेट्री कशा आहेत? कशा आहेत? अँग्युलर शेप मध्ये, किंवा आपण त्याला काय म्हणू? व्ही शेप आहे, किंवा यालाच आपण काय म्हणू? बेंट आहे. कसं? दोघांचे स्ट्रक्चर सेम आहे. म्हणून ओझोन आणि SO2 हे दोन्ही मॉलिक्यूल आयसो स्ट्रक्चरल आहेत. कसे आहेत? आयसो स्ट्रक्चरल. पण याचा अर्थ हे दोन्ही आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत असं नाही. का नाही? कारण एका ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन असतात 8. 8 त्रिक इलेक्ट्रॉन झाले 24. 3 ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन किती झाले? 24. आणि सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16 अधिक 2 ऑक्सिजनचे 8 दुने 16. 16 अधिक 16 किती झाले? 32. येस. SO2 मध्ये टोटल इलेक्ट्रॉन आहेत 32 आणि ओझोन मध्ये टोटल इलेक्ट्रॉन आहेत 24. मग दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे का? नाही. मग अशा वेळेस हे आयसो इलेक्ट्रॉनिक असतील का? नाही. सर हे आयसो इलेक्ट्रॉनिक नाहीत, पण आयसो स्ट्रक्चरल आहेत. सर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो: विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस आर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक बट आयसो स्ट्रक्चरल? सर त्यावेळेस ही पेअर असेल ओझोन आणि SO2 ची. क्लिअर झालं? तर या दोघांमध्ये हायब्रिडायझेशन सेम आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत, लोन पेअर सेम आहे, बॉन्ड पेअर सेम आहे, जॉमेट्री सेम आहे. पण बॉन्ड अँगल सेम असेल असं नाही. का नाही? कारण सेंट्रल ॲटम वेगळा आहे.
SO2 मध्ये सेंट्रल आयटम सल्फर आहे आणि ओझोन मध्ये सेंट्रल आयटम ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे दोघांचा बॉन्ड अँगल सेम असणार नाही. ओके. द नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आहे SF6. पुढचं एक्झाम्पल आहे SF6. अनदर आहे BrF5. नेक्स्ट आहे XeF4. तर बघा याचे इलेक्ट्रॉन किती झाले? सल्फरचे 6 अधिक 6 7 42 टोटल 48. याचे 7 अधिक 7 5 35 टोटल 42. झेनॉनचे 8 अधिक 7 चौक 28. 28 आणि 8 36. डिवाइडेड बाय 8 करा. डिवाइडेड बाय 8 डिवाइडेड बाय 8 डिवाइडेड बाय 8. काय आन्सर? 8 7 48. 6 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले का नाही? 6 प्लस 0. इथं काय आलं? 8 पंचे 40 5 अधिक एक इलेक्ट्रॉनची पेअर शिल्लक राहील, याच्यापासून एक लोन पेअर होईल. 5 अधिक 1 टोटल 6. 6 प्लस 0 इज इक्वल टू काय आलं? 6. इथं 5 अधिक 1 6. इथं बा 8 चौक 32 4. उरले इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर 4 अधिक 2 6. कसं आलं? इथे 6 इथे 6 इथे 6. जर स्टेरिक नंबर 6 असेल तर हायब्रिडायझेशन असेल sp3d2. म्हणजे या तिघांमध्येही जे हायब्रिडायझेशन आहे ते हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3d2 आहे. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3d2. ओके. तर हायब्रिडायझेशन क्लिअर केलं. याच्यामध्ये बघा बॉन्ड पेअर किती आहेत? 6 लोन पेअर 0. बॉन्ड पेअर 5 लोन पेअर 1. बॉन्ड पेअर 4 लोन पेअर 2. लक्षात आलं? आता इथे जर लोन पेअर 0 असेल तर बघा 0 लोन पेअर ऑक्टाहेड्रल. याची जी जॉमेट्री असेल ती जॉमेट्री असेल ऑक्टाहेड्रल. जॉमेट्री कोणती असेल? ऑक्टाहेड्रल. जर एक लोन पेअर आली स्क्वेअर पिरामिडल, याची जी जॉमेट्री असेल ती कोणती असेल? स्क्वेअर पिरामिडल. याची जॉमेट्री कोणती असेल? स्क्वेअर पिरामिडल. आणि याची जी जॉमेट्री आहे ही जॉमेट्री बघा 2 लोन पेअर आहेत, स्क्वेअर प्लेनर असेल. स्क्वेअर प्लेनर. लक्षात आलं? जे SF6 ची जॉमेट्री किंवा शेप कसा असेल? ऑक्टाहेड्रल. BrF5 स्क्वेअर पिरामिडल असेल आणि XeF4 झेनॉन टेट्राफ्लोराइड हा कसा असेल? स्क्वेअर प्लेनर असेल. ओके. आता याच्यासाठी जॉमेट्री बघा ऑक्टाहेड्रल ॲज लाईक दिस. असं असेल. हा सेंटरला कोण असेल? झेनॉन. दिस इज फ्लोरीन 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 फ्लोरीन. ओके. हा एक हा स्क्वेअर तयार होईल याप्रमाणे. या बुक सारखा हा काय असेल? 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. हे 4 कोपऱ्यातले 4 काय असतील? फ्लोरीन असतील. इथे सेंटरला काय असेल? सल्फर असेल. एक फ्लोरीन अबाव द प्लेन
एक फ्लोरीन बिलो दी प्लेन. लक्षात आलं. फ्लोरीन सल्फर कुठं असेल सेंटरला. एक फ्लोरीन इथं असेल, एक फ्लोरीन इथं असेल, एक फ्लोरीन इथं असेल, एक फ्लोरीन इथं असेल. एक अबाव द प्लेन असेल, एक बिलो दी प्लेन असेल. तर हे चार जर याच्याशी जोडले वर याप्रमाणे तर वरच्या बाजूला एक पिरामिड होईल. आणि हे जर खाली जोडले याप्रमाणे खालच्या फ्लोरीनशी तर खालच्या बाजूला एक पिरामिड होईल. आणि याच्यापासून जी जॉमेट्री मिळेल या जॉमेट्रीला काय म्हटलं जाईल? स्क्वेअर बाय पिरामिडल म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? स्क्वेअर बाय पिरामिडल. पण स्क्वेअर बाय पिरामिडल अशी जॉमेट्री आपल्याला सिलेबसला नाही. इथे स्क्वेअर बाय पिरामिडल असं स्ट्रक्चर मिळतं त्यालाच ऑक्टाहेड्रल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑक्टाहेड्रल. लक्षात आलं. आणि स्क्वेअरचा जो प्रत्येक अँगल असतो तो प्रत्येक अँगल कितीचा असतो? 90 डिग्रीज असतो. म्हणजे हा जो बॉन्ड अँगल असेल किंवा हा जो बॉन्ड अँगल असेल, हा बॉन्ड अँगल किंवा हा बॉन्ड अँगल, ऑल बॉन्ड अँगल कसे असतील? 90 डिग्रीज असतील. त्याच्यानंतर प्लेन अबाव द प्लेन, प्लेन अबाव द प्लेन, प्लेन बिलो द प्लेन, प्लेन बिलो द प्लेन, हे अँगल सुद्धा कसे असतील? 90 डिग्रीचे. जरी इथे दिसत नसले तरी आपण इथं जर पाहिलं, हा सल्फर आहे, हा फ्लोरीन, सल्फर, फ्लोरीन, हा जो अँगल असेल प्लेन अबाव द प्लेन, प्लेन बिलो द प्लेन. समजते? प्लेन अबाव द प्लेन अँड प्लेन बिलो द प्लेन. किंवा हा प्रत्येक अँगल सुद्धा कसा असेल? 90 डिग्रीज असेल. हा प्रत्येक अँगल सुद्धा कसा असेल? 90 डिग्रीज असेल. प्लेन वरचा अँगल हा कसा असतो? 90 डिग्रीज असतो. अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन हा अँगल सुद्धा कसा असतो? 90 डिग्रीज असतो. म्हणजे इथं ऑल अँगल कसे मिळतील? 90 डिग्री. म्हणजे SF6 मध्ये हायब्रिडायझेशन sp3b2, लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 6, जॉमेट्री octahedral, structure as like this, and bond angles, all bond angles are 90 degree. दिसतील 90 डिग्री. बट हे जे बॉन्ड अँगल असतील F एक्स नाही, इथं आपला काय S आहे. F हा जो बॉन्ड अँगल असेल तो 180 असेल. हा बॉन्ड अँगल 180 असेल. हा बॉन्ड अँगल 180 असेल. म्हणजे 180 चे टोटल बॉन्ड अँगल किती असतील? 3 असतील. 180 चे बॉन्ड अँगल किती असतील? 3 असतील. आणि बाकीचे 6 कसे असतील? 90 डिग्रीचे असतील. लक्षात आलं. याप्रमाणे SF6 मॉलिक्यूल आहे. BRF5 हा मॉलिक्यूल हायब्रिडायझेशन तेच आहे पण जॉमेट्री चेंज आहे. स्क्वेअर पिरामिड आणि स्क्वेअर पिरामिडल जॉमेट्री याप्रमाणे असते. तर याप्रमाणे हा ब्रोमीन ही त्याच्यावरची लोन पेअर 1 2 3 4 5. दिस इज फ्लोरीन, 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 फ्लोरीन. ओके. जे आपण पाहिलं होतं याप्रमाणे सेंट्रलला ब्रोमीन आहे, फ्लोरीन, 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 फ्लोरीन. या प्लेनच्या स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला 4 फ्लोरीन आहेत आणि एक फ्लोरीन कुठे आहे? खालच्या बाजूला आहे, बिलो दी प्लेन आहे. आणि वरच्या बाजूला काय आहे? ही लोन पेअर आहे. लोन पेअर कुठे असू शकते? अबाव दी प्लेन असू शकते किंवा बिलो दी प्लेन असू शकते. लोन पेअर बिलो दी प्लेन असेल तर फ्लोरीन वर असेल. लोन पेअर वर असेल तर फ्लोरीन बिलो दी प्लेन असेल. लक्षात आलं. तर BRF5 मॉलिक्यूल मध्ये 4 कॉर्नरला 4 फ्लोरीन असतील. एक फ्लोरीन आयदर अबाव द प्लेन असेल किंवा बिलो द प्लेन असेल, म्हणजे लोन पेअरच्या अपोजिट साइडला असेल. लक्षात आलं. सपोज इथं वरच्या बाजूला फ्लोरीन आहे, खाली लोन पेअर आहे. हा फ्लोरीन जर याच्याशी जोडला, हा फ्लोरीन याच्याशी जोडला, हा फ्लोरीन याच्याशी जोडला, हा फ्लोरीन याच्याशी जोडला, तर या स्क्वेअरच्या वरच्या बाजूला एक पिरामिड तयार होईल. काय तयार होईल? स्क्वेअरच्या वरच्या बाजूला पिरामिड. म्हणून याच्यामध्ये जी जॉमेट्री मिळेल ती कोणती असेल? स्क्वेअर पिरामिडल असेल. कसे असेल? स्क्वेअर पिरामिडल. लक्षात आलं. BRF5 मध्ये जी जॉमेट्री बघायला मिळेल तुम्हाला ती जॉमेट्री कोणती असेल? स्क्वेअर पिरामिडल. आणि अगेन इथं जे बॉन्ड अँगल असतील ते बॉन्ड अँगल सुद्धा कसे असतील? 90 डिग्रीचे असतील.
नेक्स्ट आलं SF6 मध्ये ऑल बॉन्ड अँगल 90 डिग्री, फक्त समोरासमोरचे बॉन्ड अँगल कसे असतील 180 असतील. इथे समोरासमोरचे 180 असतील. प्लेन अबव द प्लेन, पेन बिलो द प्लेन हे अँगल कसे असतील 90 डिग्रीचे असतील. ओके, याच्यानंतर प्लेन मधले सर्व अँगल 90 डिग्रीचे असतील, फक्त समोरासमोरचे बॉन्ड अँगल 180 असतील. ओके, याच्यानंतर XEF4. याच्यामध्ये लोन पेअर आल्या 2 आणि 2 लोन पेअर असतील तर स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री ती असे असेल ॲज लाईक दिस याप्रमाणे. दिस इज झेनॉन, फ्लोरीन, 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 फ्लोरीन. दिस इज वन लोन पेअर, दिस इज अनदर लोन पेअर. पुन्हा तसंच सेंटरला झेनॉन असेल, फ्लोरीन, 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 फ्लोरीन. अबाव लोन पेअर, बिलो लोन पेअर. लोन पेअर विचारात घ्यायची नाही, लोन पेअर विचारात घ्यायची नाही. मग झेनॉनच्या 4 बाजूला फ्लोरीन आहेत आणि चारही फ्लोरीन कशा आहेत एका प्लेन मध्ये आहेत. चारही फ्लोरीन कशा आहेत एका प्लेन मध्ये आहेत. म्हणून याच्यापासून जी जॉमेट्री तयार होईल या जॉमेट्रीला म्हटलं जातं स्क्वेअर प्लेनर. काय म्हटलं जातं? स्क्वेअर प्लेनर. काय म्हटलं जातं? स्क्वेअर प्लेनर. म्हणजेच बा sp3d2 मध्ये 3 टाईपच्या जॉमेट्री बघायला मिळतात. एक ऑक्टाहेड्रल, एक स्क्वेअर पिरामिडल आणि तिसरे स्क्वेअर प्लेनर. झिरो लोन पेअर, लोन पेअर जर 0 असेल तर ऑक्टाहेड्रल, एक लोन पेअर असेल तर स्क्वेअर पिरामिडल आणि 2 लोन पेअर असतील तर लोन पेअर 2 असतील तर स्क्वेअर प्लेनर. तिन्ही जॉमेट्रीसाठी बॉन्ड अँगल 90 डिग्रीचाच असतो. कितीच असतो? 90 डिग्रीचा. इथं बा इथं 90 डिग्रीचे 1 2 3 किती मिळतील? 1 2 3 4 5 आणि 6 बॉन्ड अँगल मिळतात. 90 डिग्रीचे 6 मिळतात आणि 180 चे 1 2 आणि 3 मिळतात. ओके, इथे 90 डिग्रीचे किती मिळतील? 1 2 3 4 5. ओके, 5 90 डिग्रीचे मिळतील आणि 1 आणि 2 180 चे मिळतील. इथं 4 90 डिग्रीचे मिळतील आणि 2 180 डिग्रीचे मिळतील. समजलं? तर याप्रमाणे sp3d2 हायब्रिडायझेशन मध्ये तुम्हाला 3 टाईपच्या जॉमेट्री मिळतात. एक ऑक्टाहेड्रल, स्क्वेअर पिरामिडल आणि स्क्वेअर प्लेनर. ओके, ऑल बॉन्ड अँगल्स 90 डिग्री. देन नेक्स्ट पुढचा हायब्रिडायझेशन बघायचं आपल्याला. पुढचा जो मॉलिक्यूल बघायचा आहे तो बघायचा आहे sp3d3 टाईपचा. कोणत्या टाईपचा बघायचा आहे? sp3d3. sp3d3 टाईपच्या मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला टोटल ज्या इलेक्ट्रॉनच्या पेअर मिळतात त्या इलेक्ट्रॉनच्या पेअर असतात 7. इलेक्ट्रॉनच्या पेअर किती असतील? 7. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं IF7. काय घेतलं? IF7. तर बा आयोडीनचे टोटल इलेक्ट्रॉन 7 प्लस एका फ्लोरीनचे 7 × 7 49. 7 + 49 = 56 डिवायडेड बाय 8. किती झाले? 7 आणि 56 7. आणि जर स्टेरिक नंबर 7 आला तर जे हायब्रिडायझेशन मिळेल ते हायब्रिडायझेशन असेल sp3d3. काय असेल? sp3d3. ओके, तर 7 मिळत असताना कसं मिळालं? 7 + 0 मिळाला. कसं मिळाला? 7 + 0 मिळाला. याचा अर्थ लोन पेअर काय? 0 आहे. आणि लोन पेअर जर 0 असेल तर याच्यासाठी जी जॉमेट्री मिळते ती कोणती मिळते? पेंटागोनल बायपिरामिडल मिळते. कोणती मिळते? पेंटागोनल बायपिरामिडल. आणि पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री इथं दाखवलेली नाही तर ती अशी आहे. हा सेंटर, सपोज आपण हा आयोडीनच कन्सिडर करू सेंटरला आहे. 1 2 3 4 5.
आणि इथे सेंटरला कोण आहे, आयोडीन आहे. आणि याप्रमाणे हा पेंटागॉन आहे. हा काय पेंटागोनल प्लेन आहे. हा काय पेंटागोनल प्लेन आहे. एक अबाव द प्लेन आहे, एक बिलो द प्लेन आहे. असे टोटल आयोडीन किती आहेत, हा इथे एक फ्लोरीन आहे, इथे एक फ्लोरीन आहे, इथे एक फ्लोरीन आहे, हा एक फ्लोरीन, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन. त्याप्रमाणे 7 फ्लोरीन, 2 4 6 आणि 1 7. तर हा जो आहे तो हा काय पेंटागॉन आहे, पेंटागॉन. ओके. सर्कलचे किती भाग झाले, हे सर्कल आहे. सर्कलचा टोटल जो डिग्री आहे तो किती आहे, 360 आहे. 360 चे किती भाग झाले, 1 2 3 4 आणि 5. 360 चे जर 5 भाग झाले तर याच्यापासून जो बॉन्ड अँगल मिळेल तो बॉन्ड अँगल मिळतो 72 डिग्रीचा. कितीचा मिळतो, 72 डिग्रीचा. म्हणजे याच्यामधला जो प्लेनवरचा बॉन्ड अँगल असेल FIF हा जो बॉन्ड अँगल असेल तो किती असेल, 72 डिग्री. म्हणजे कुठला असेल, हा इक्विटोरियल बॉन्ड अँगल जो असेल तो किती असेल, 72 डिग्रीज असेल. तर हा प्लेन, हा अबाव द प्लेन, प्लेन अबाव द प्लेन, प्लेन अँड अबाव और बिलो प्लेन, प्लेन आणि अबाव द प्लेन किंवा प्लेन अँड बिलो द प्लेन हा जो बॉन्ड अँगल असेल तो किती असेल, 90 डिग्रीचा. आणि समोरासमोरचा बॉन्ड अँगल असेल हा जो बॉन्ड अँगल असेल तो किती असेल, 180 डिग्रीचा असेल. ही जी जॉमेट्री आहे हा पेंटागॉन, हा काय पेंटागॉन, पेंटागॉनच्या अबाव एक, पेंटागॉनच्या बिलो एक. सर्व जर अबाव किंवा बिलोला जोडले तर याच्यापासून पिरामिड तयार होईल. पेंटागॉनच्या अबाव एक पिरामिड तयार झाला, पेंटागॉनच्या बिलो एक पिरामिड तयार झाला. म्हणून याच्यासाठी जी जॉमेट्री मिळते ती जॉमेट्री मिळते पेंटागोनल बाय पिरामिडल, पेंटागोनल बाय पिरामिडल विथ बॉन्ड अँगल 72 डिग्री. कुठला, इक्वेटोरियल किंवा प्लेन मधला बॉन्ड अँगल 72 डिग्री, अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन 90 डिग्री, आणि समोरासमोरचे जे बॉन्ड अँगल असतील ते 180 डिग्रीचे. लक्षात आलं. आता जर याच्यापैकी एखादी पोझिशन जर लोन पेअरने अक्वायर केली, याच्यापैकी जर एखादी पोझिशन कोणी घेतली, लोन पेअरने घेतली, तर याच्यापासून जी जॉमेट्री मिळते त्या जॉमेट्रीला म्हणायचा डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रॉन. काय म्हणायचं आहे, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रॉन. पण याच्यावर आपल्याला खूप सारे एक्झाम्पल विचारले जात नाहीत. समजलं. पण हे एक्झाम्पल लक्षात असू दे. IF7 मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3d3, बॉन्ड पेअर 7, लोन पेअर 0, जॉमेट्री पेंटागोनल बायपिरामिडल, बॉन्ड अँगल 72 डिग्री, इक्वेटोरियल, प्लेन अँड अबाव द प्लेन किंवा प्लेन अँड बिलो द प्लेन 90 डिग्री, अँड समोरासमोरचा बॉन्ड अँगल किती असेल, 180 डिग्री असेल. क्लिअर झालं. तर याप्रमाणे काय असतील, हे सर्व बॉन्ड अँगल आणि जॉमेट्रीज तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुमचा तो चार्ट पूर्णपणे डोक्यात असायला पाहिजे, तरच तुम्हाला बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री सांगता येतात. समजलं. तर हे झालं जॉमेट्री आणि बॉन्ड अँगलच्या रिलेटेड. डिरेक्टली तुम्हाला बॉन्ड अँगल सांगा, या मॉलिक्यूलचा बॉन्ड अँगल सांगा म्हणून असा क्वेश्चन विचारला जात नाही. असा क्वेश्चन खूप कमी वेळा असतो. मॅक्झिमम क्वेश्चन हे तुम्हाला हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्रीसाठी असतात. तर जॉमेट्री तुम्हाला ओळखता आली पाहिजे, आणि जॉमेट्री ओळखता येण्यासाठी त्या मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला लोन पेअर किती आहे ते माहित असायला पाहिजे. त्या मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन आणि लोन पेअर. sp हायब्रिडायझेशन लिनियर 180, sp2 हायब्रिडायझेशन
एक लोन पेअर अँग्युलर, 0 लोन पेअर प्लेनर, बॉन्ड अँगल 120, लोन पेअर आली की बिलो 120. sp3 हायब्रिडायझेशन, 0 लोन पेअर टेट्राहेड्रल, 1 लोन पेअर पिरामिडल, 2 लोन पेअर अँग्युलर. टेट्राहेड्रल साठी बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. लोन पेअर आली की बॉन्ड अँगल कमी, जसं लोन पेअर वाढत जातील बॉन्ड अँगल डिक्रीज होत जाईल. sp3d3 हायब्रिडायझेशन मध्ये नो लोन पेअर ट्रायगोनल बायपिरामिडल, 1 लोन पेअर सीसॉ, 2 लोन पेअर बेंट, 3 लोन पेअर लिनियर. लोन पेअर ऑक्युपाईज इक्विटोरियल पोझिशन. इथं लोन पेअर कोणती पोझिशन ऑक्युपाय करते? इक्विटोरियल. sp3d2 नो लोन पेअर ऑक्टाहेड्रल, 1 लोन पेअर स्क्वेअर पिरामिडल, 2 लोन पेअर स्क्वेअर प्लेनर. all bond angles 90 degree. In this hybridization, lone pair acquires above the plane or below the plane position. या टाईपच्या हायब्रिडायझेशन मध्ये लोन पेअर कुठं असते? अबाव दी प्लेन किंवा बिलो दी प्लेन. या टाईपच्या हायब्रिडायझेशन मध्ये लोन पेअर कुठं असते? प्लेनर पोझिशन म्हणजे इक्वेटोरियल पोझिशनला. लक्षात आलं? याच्यामध्ये जे बॉन्ड अँगल आहेत, बॉन्ड अँगल अबाव दी प्लेन, बिलो दी प्लेन 90 डिग्री. इक्वेटोरियल म्हणजे प्लेन मधला बॉन्ड अँगल 120 आणि समोरचा 180. याच्यानंतर इथले बॉन्ड अँगल, ऑल बॉन्ड अँगल 90 डिग्री. आणि sp3d3 मध्ये काय असेल? नो लोन पेअर पेंटागोनल बायपिरामिडल, 1 लोन पेअर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल किंवा त्याला डिस्टॉर्टेड पेंटागोनल बायपिरामिडल सुद्धा म्हटलं जातं. डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल किंवा डिस्टॉर्टेड पेंटागोनल बायपिरामिडल असं म्हटलं जातं. तर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे हायब्रिडायझेशन ओळखणं. हायब्रिडायझेशन ओळखल्यानंतर दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला लोन पेअर किती आहेत ते समजलं पाहिजे. आता तुमचा चार्ट पाहत असायला पाहिजे. कोणत्या हायब्रिडायझेशनसाठी किती लोन पेअर असतील, तर जॉमेट्री काय असेल. ओके, तर याप्रमाणे इथं आपला हायब्रिडायझेशन हा पॉइंट बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. फक्त आपल्याला प्रश्न येतो, जर मोलिक्युल कार्बनचा असेल, कार्बनवाला मोलिक्युल असेल, अल्केन किंवा अल्काइन म्हणजे हायड्रोकार्बनचा जर मोलिक्युल असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं हे बऱ्यापैकी तुम्हाला पॉवर तर सांगतीलच. पण तरी बा कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. इथं याप्रमाणे कार्बन आहे. सपोज मी याप्रमाणे काढतो कार्बन. इथं हा CH4 हा C2H6 झाला. लक्षात आलं? इथे स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर आहे. कसं आलं बा? कार्बन जर ऑलच्या ऑल, कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. 4च्या 4 बॉन्ड सिंगल असतील बा, हा सिंगल 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 सिंगल, 4च्या 4 बॉन्ड सिंगल असतील तर कार्बनचं हायब्रिडायझेशन असतो sp3. लक्षात आलं? 4च्या 4 बॉन्ड कसे असतील? सिंगल असतील तर हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp3. कार्बननं जर एक डबल बॉन्ड तयार केला, तर कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असतं? sp2. आणि कार्बननं जर ट्रिपल बॉन्ड तयार केला किंवा याप्रमाणे समजतंय बा? हा जो कार्बन आहे, या कार्बनने ट्रिपल बॉन्ड तयार केला म्हणजे हा जो कार्बन असेल, हा कार्बन असेल sp हायब्रिडायझल कार्बन. हा कोणता असेल? sp. हा कोणता असेल? sp2. आणि हे जे कार्बन असतील हे कोणते असतील? sp3. सिंगल बॉन्ड वाला कार्बन, ऑलच्या ऑल सिंगल बॉन्ड sp3. एक डबल बॉन्ड, एक जर डबल बॉन्ड असेल तर sp2. एकाच कार्बननं 2 डबल बॉन्ड तयार केले असतील. आता बघा, या कार्बननं दोन्ही काय केले? डबल बॉन्ड तयार केले. तर हा जो कार्बन आहे, हा कार्बन आहे sp.
एका कार्बननं एक डबल बॉन्ड केला असेल तर sp2 आणि एका कार्बननं 2 डबल बॉन्ड तयार केले असतील तर sp. एका कार्बननं ट्रिपल बॉन्ड तयार केला असेल तर sp. समजलं? येस, कार्बननं ऑलच्या ऑल सिंगल बॉन्ड तयार केले असतील sp3. कार्बननं एक डबल बॉन्ड तयार केला असेल तर sp2 आणि कार्बननं 2 डबल बॉन्ड किंवा एक ट्रिपल बॉन्ड तयार केला असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp असतं. लक्षात आलं? sp मध्ये बॉन्ड अँगल 180 डिग्री, sp2 मध्ये बॉन्ड अँगल 120 डिग्री आणि sp3 मध्ये बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असतो. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल आपण बेन्झीन घेतला. काय घेतला? बेन्झीन. बघा बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे? बेन्झीन असं आहे, सी 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 सी, याप्रमाणे हे बेन्झीनचे स्ट्रक्चर. इथं अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. ओके, तेव्हा कार्बन मॅक्सिमम किती बॉन्ड तयार करतो? 4. किती झाले? 2 आणि 1 3. इथे एक काय? हायड्रोजन. इथं हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन. ओके, तेव्हा कार्बननं जे बॉन्ड तयार केले ते 4 ते 4 सिंगल बॉन्ड आहेत का? आहेत का? नाही. येस, हा जो कार्बन आहे हा कार्बन कोणता आहे? sp2. 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 हा कार्बन sp2. हा कार्बन sp2. कारण ऑल कार्बननी काय केलंय? एक डबल बॉन्ड तयार केलाय. n एक डबल बॉन्ड, 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 n एक डबल बॉन्ड. ऑल कार्बननी काय केलाय? एक डबल बॉन्ड तयार केलाय. म्हणून बेन्झीन मधले जे ऑलच्या ऑल कार्बन असतील ते कसे असतील? sp2 हायब्रिडायझड असतील. आणि जर हायब्रिडायझेशन sp2 असेल तर बॉन्ड अँगल जो असतो तो बॉन्ड अँगल कितीचा असतो? 120 चा असतो. मग तुम्ही जर हा बॉन्ड अँगल बघितला, हा बॉन्ड अँगल वा हा बॉन्ड अँगल कसा मिळेल? दिस इज 120, दिस इज 120, दिस इज 120. आणि याच्यापासून जी जॉमेट्री मिळेल ती जॉमेट्री सुद्धा कशी असेल? प्लेनर जॉमेट्री असेल. जॉमेट्री कशी असेल? प्लेनर. येस, HCC CCC किंवा HCC हे जे बॉन्ड असतील हे बॉन्ड अँगल 120 डिग्री असतील. आणि इथं जी जॉमेट्री तयार होईल ती जॉमेट्री कोणती असेल? प्लेनर जॉमेट्री असेल, ट्रायगोनल प्लेनर. इथं सुद्धा पहा, हा CH, हा CC आणि हा CC, हा 120 120 120. आणि इथं जी जॉमेट्री तयार होईल ही जॉमेट्री सुद्धा कशी असेल? ट्रायगोनल प्लेनर असेल. आफ्टर देन इथे बघा हा H आहे, ही जी जॉमेट्री तयार होईल ही जॉमेट्री कशी असेल? ट्रायगोनल प्लेनर असेल. अगेन हियर ही जॉमेट्री कशी असेल? ट्रायगोनल प्लेनर. आफ्टर देन याच्यासाठी बघा हा H, ही जी जॉमेट्री असेल ही जॉमेट्री कशी असेल? प्लेनर असेल. ओके, द नेक्स्ट याच्यासाठी या कार्बनसाठी बघा दिस दिस दिस, ही जॉमेट्री असेल ती कशी असेल? प्लेनर असेल. हे सर्वांसाठी जॉमेट्री जी मिळाली प्लेनर 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 प्लेनर, बिकॉज ऑल carbon in benzene are sp2 hybridized. कारण बेन्झीन मधल्या प्रत्येक कार्बननं काय केलंय? एक डबल बॉन्ड तयार केलाय. समजलं? तर हायब्रिडायझेशनवर क्वेश्चन ऑर्गॅनिक मधून येऊ द्या किंवा इनऑर्गॅनिक मधून येऊ द्या. ऑर्गॅनिक मधून आला तर तो कार्बनच्या रिलेटेड असतो. कार्बनच्या रिलेटेड लक्षात ठेवायचं, कार्बननं जर 4च्या 4 सिंगल बॉन्ड तयार केले असतील तर sp3. कार्बननं जर डबल बॉन्ड एक डबल बॉन्ड तयार केला असेल तर sp2.
कार्बननं जर 2 डबल बॉन्ड तयार केले असतील, एकाच कार्बननं जर 2 डबल बॉन्ड तयार केले असतील तर sp, आणि कार्बननं एक ट्रिपल बॉन्ड तयार केला असेल, कार्बननं त्याच्या शेजारी जर एक ट्रिपल बॉन्ड तयार केला असेल तर हायब्रिडायझेशन sp. sp3 कधी 4 ते 4 सिंगल, sp2 कधी एक डबल बॉन्ड, आणि sp कधी 2 डबल बॉन्ड किंवा एक ट्रिपल बॉन्ड. ओके, इथं हायब्रिडायझेशन हा पॉइंट क्लिअर होतो. ओके.